त्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मी गावी आलेलो आहे, माझ्या एका क्लायंटच्या रिलेटिव्सकडे मी घरी आलो आहे त्यांच्या। आणि घरी येण्याचं कारण म्हणजे काय की आपण म्युच्युअल फंडबद्दल मी बरेच व्हिडिओज बनवत असतो। मुंबईमधले बरेच माझे क्लायंट्स आहेत जे मला भेटायला ऑफिसमध्ये येतात, मी त्यांच्याकडे जातो। पण मला काहीतरी थोडंसं वेगळं वाटलं, म्हणजे त्याने असं सांगितलं की सर मला तर म्युच्युअल फंडबद्दल माहिती आहे, पण आपल्या गावच्या लोकांना म्युच्युअल फंडबद्दल काही माहिती नसते किंवा त्यांच्याकडे इन्कम आहे पण तो इन्कम त्यांनी कुठे गुंतवावा, कसा गुंतवावा ते याबद्दल काही माहिती नसतं। कारण की गावी जर तुम्ही पाहिलात तर गावी बऱ्याच ठिकाणी पतपेढी असतात, पतसंस्था असतात आणि सरकारी बँका असतात। तर हे लोक काय करतात तर त्यांचा जो काही अर्निंग आहे तो त्या पतसंस्थांमध्ये, पतपेढ्यांमध्ये जमा करतात आणि नंतर काही वर्षानंतर त्या संस्थेमध्ये काहीतरी गैरव्यवहार होतो आणि मग पैसे आपले जातात आणि त्यातनं त्यांना चांगले रिटर्न्स पण मिळत नाहीत। म्हणजे काही पतसंस्था अशा आहेत की खूप जुन्या आहेत पण त्याच्यातनं चांगले रिटर्न्स मिळाले नाही तर आपली इन्व्हेस्टमेंट ठेवून त्याच्यामध्ये काही उपयोग नाही। आता हे त्यांना माहिती नसतं, कारण की त्यांना असं वाटतं की जर मोबाईलमध्ये म्युच्युअल फंड्स पाहायचे, स्टॉक मार्केट पाहायचं, आपल्याला त्याच्याबद्दल काही माहिती नाही आहे, मग ते कसं करायचं ते माहिती नाही। आणि थोडंसं एक असतं ना, स्टॉक मार्केटबद्दल लोकांची एक धारणा आहे की तिथे पैसे टाकले की बुडलेच जातात आणि तोच, कारण की ते दिवसभर त्यांचा शेतीमधले एवढा वेळ जातो की त्याच्यामधून त्यांना एक ॲडिशनल वेळ मिळत नाही की काहीतरी शिकावं किंवा काहीतरी त्याच्याबद्दल माहिती घ्यावी। तर ते मला माझ्या क्लायंटने म्हणाले की सर जरा या, आमच्या नातेवाईकांना सांगा, गणपती पण आहेत आमच्याकडे, तर गणपतीचं दर्शन हे सगळ्या गोष्टी करा आणि जरा सांगा। तर मी 2-3 जणांकडे व्हिजिट केल्यात आणि आज यांच्याकडे आलो आहे। तर मामांना भेटून मला खूप बरं वाटलं आणि आता त्यांना आपण जे काही मी सांगितलं आहे, म्हणजे म्युच्युअल फंडबद्दल आमचं डिस्कशन झालं आहे, पण तरीसुद्धा मी काही डिस्कशन तुमच्यासमोर करतो आहे आणि बघूयात की तुम्हाला त्याच्यातनं काय काय शिकायला मिळतं आहे ते। तर म्हणजे तुम्ही सांगा की आता तुम्ही ही जी काही तुमची शेती करता, काही जे काही उत्पन्न निघतं ते मी जसं मगाशी म्हटलं तसंच पतसंस्थेत जमा करायचे आणि मग आपल्याला नंतर परत किंवा सहकारी बँकेमध्ये, नॅशनलाइज बँकेमध्ये तर कमीच ठेवतात, जिथं व्याजदर मिळेल थोडा 7%, 8% तिथे ठेवायचं। तिथं ठेवायचं। काही वेळेस ते पण जर आपलं उत्पन्न वाढलं तर ठेवता येतात, काही वेळेस जमतही नाही, असं होतं। वार्षिक त्यानुसार पण आता कवतीप्रमाणे ठेवतात, थोडीफार करतात बचत येते। पण आता जसं आपलं डिस्कशनमध्ये झालं की तसं तुम्ही तुमच्या रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी काही प्लॅन केलंय का? असं काही की मी रिटायर झाल्यानंतर मला PPF आहे, PPF अकाउंट आहे, त्याच्यात मी आपलं थोडेफार पैसे जमा करतो, मंथली टाकतो। पण म्हणजे जेवढं उत्पन्न आहे त्याच्यापैकी खूप कमी अमाऊंट इन्व्हेस्ट होते। पण म्युच्युअल फंडबद्दल मध्ये जेव्हा इन्व्हेस्टमेंट करायची वेळ येते तेव्हा थोडंसं असं होतं का की आपल्याला माहीत नाही किंवा कसं काय? हो, पूर्ण त्याच्यामधलं माहिती एवढी अशी नसते, म्हणजे नक्की आपले पैसे कुठं इन्व्हेस्टमेंट करायचे, त्याच्यात आपल्याला कसा लाभ मिळेल किंवा काय फायदा होईल, त्याच्यापासून एवढे डीपमध्ये माहिती अशी नसते। तर ह्याचबद्दल मी त्यांना सांगायला इथे आलेलो आणि आम्ही बऱ्याच गोष्टींबद्दल बोललो। त्याच्यामध्ये त्यांना काही फंड्स सांगितले, म्युच्युअल फंड्समध्ये स्मॉल कॅप कसे असतात, मिड कॅप कसे काम करतात, लार्ज कॅप कसे काम करतात आणि बऱ्याच गोष्टी त्यांना दाखवल्या। कारण की इथे गावी कसं आहे ना, मोबाईलला नेटवर्क खूप कमी असतं, त्यामुळे मोबाईलवरती, इंटरनेटवरती जाऊन काही गोष्टी चेक करणं, बघणं, या सगळ्या गोष्टींसाठी तेवढा वेळ नसतो किंवा नेटवर्क हातात मोबाईल घेऊन सतत माणूस फिरत नसतो। त्यामुळे त्यांना या गोष्टी मी दाखवल्या आज की अशा प्रकारे तुम्ही बघू शकता। आणि जरी नाही बघितलं, कारण की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे रोज सकाळी उठून बघायलाच पाहिजे अशी गरज नाही। म्युच्युअल फंडमधली इन्व्हेस्टमेंट ही लाँग टर्म असते, म्हणजे तुम्हाला 15 वर्ष 20 वर्षासाठी ठेवायचेत। मी जसं तुम्हाला दाखवलं की कॅल्क्युलेशन करून आपण की कशा प्रकारे आपण इन्व्हेस्टमेंट करून त्याच्यामध्ये करू शकतो। आता मी काही ठिकाणी जेव्हा भेटलो तेव्हा त्यांच्याकडे गाई म्हशी आहेत, त्यांच्याकडे डेअरीवरती दूध वगैरे जातं आणि त्यांना आठवड्याला पैसे मिळतात, बरोबर, 15 दिवसाला मिळतात। पण ते काय होतं की ते पैसे आले की परत नवीन रिइन्व्हेस्टमेंट होतात, म्हणजे गायींसाठी चारा आहे, त्या सगळ्या गोष्टी, नवीन गाई घेणं, एखादी गाई जर झाली तर त्याच्या जागेवर दुसरी। पण म्हणजे ह्या सगळ्या लोकांशी डिस्कशन करताना एक गोष्ट जाणवली की फक्त काय होतं की रोलिंग होतं, पैसे येतात, पुन्हा रिइन्व्हेस्ट होतात, पुन्हा काहीतरी गुंतवावे लागतात आणि प्रत्येक वेळेस शेतीमधनं उत्पन्न मिळतंच असं नाही। बऱ्याच वेळा असं होतं की जसं आता तुम्ही बाग बघताय, एखादी बाग लावतात, त्याच्यासाठी खूप खर्च येतो, पण ती बाग सक्सेसफुल होईल याची काही गॅरंटी नाही, आपल्या शेतकऱ्याच्या हातात नसतेच। त्यामुळे त्यांना तेवढा फायदा होतही नाही। त्यामुळे असं होतं की फक्त रिइन्व्हेस्ट होत राहतात, शेतीतल्याच कामांमध्ये पैसा रिइन्व्हेस्ट होतो। ॲट द एंड आपल्याकडे काही अशी ठोक रक्कम नसते, जर एमर्जन्सीसाठी आपल्याला पैसे पाहिजेत तर आपल्याकडे नसते किंवा आपण ती ठेवतच नाही।
तर त्याबद्दल मी बऱ्याच लोकांशी आज इथे बोललो आणि त्यांना वेगवेगळ्या फंड्सबद्दल त्याबद्दल माहिती दिली. आणि असंच जर म्हणजे मी सांगेन की बऱ्याच लोक तुम्ही शेतीमध्ये काम करतायत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण त्याचबरोबर तुम्ही ट्राय करा की 1000 रुपये, 5000 रुपये, 10,000 रुपये साईडला ठेवत जा, की त्याच्यामुळे ना तुम्हाला कधी एमर्जन्सी फंड लागला काही शेतीच्या कामांसाठी किंवा कशाहीसाठी तर आपल्याला तिथून मिळून राहील. आणि शेतीमध्ये तर तुम्हाला माहिती आहे रोलिंग होतच राहतं. मग जर ते पैसे लागले नाहीत तर 20-1 वर्षानंतर त्याच्यातनं चांगला मोठा एक कॉर्पस तयार होतो. आता मुंबईसारख्या ठिकाणी ज्यांचा पगार 20,000 आहे, 30,000 रुपये आहेत, ही लोकं इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी प्रयत्न करतात. पण आता इथे तुमच्याकडे इन्कम असूनसुद्धा म्हणजे लॅक ऑफ नॉलेज असेल किंवा मग थोडीशी भीती असेल, यामुळे लोक म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला तयार होत नाहीत. पण जर काही लोकांनी जर पुढे येऊन सुरुवात केली, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली, तर शेतकरीसुद्धा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि तो चांगला कॉर्पस क्रिएट करू शकतो. कारण की त्यांच्याकडे सतत पैसा येतो, रोलिंग सतत होत असते. पण मुंबईसारख्या ठिकाणी जो सॅलरीडाईड पर्सन आहे त्याच्याकडे खूप खर्च असतो आणि खर्चाच्या मानाने इन्कम खूप कमी असतात. मी जेव्हा इथे यांच्या मळ्यामध्ये फिरलो त्यावेळेस मी बघितलं की बऱ्याच प्रकारच्या फळभाज्या यांनी इथे लावलेल्या आहेत. म्हणजे त्यांना भाजीपाल्यासाठी कुठे बाहेर जायची गरज नाही, परत दूध वगैरे विकत घेण्यासाठी त्यांना दुसरीकडे जायची गरज नाही. त्यांच्याकडे स्वतःचे जनावरं असतातच आणि त्यासाठी लागणारा जो बराचसा खर्च आहे ना तो त्यांचा वाचला जातो. त्यामुळे इथे गावच्या ठिकाणी खर्च खूप कमी असतो आणि माणसांच्या गरजा खूप कमी असतात. आता जर तुम्ही बघितलं तर मी असं एकदम प्लेन शर्ट टकाटकमध्ये आहे आणि तेच जर तुम्ही बघितलं तर मातीत काम करणारी ही जी लोकं आहेत यांचे राहणीमान आणि यांचे म्हणजे पैशाने आणि व्यवसायाने आणि उत्पन्नाने आणि बऱ्याच एक्सपिरियन्सने हे खूप मोठे आहेत. पण तरीसुद्धा मातीत काम करणारी लोकं ही अशीच असतात. पण मुंबईमध्ये ज्याच्याकडे 20,000-25,000 रुपये पगार आहे, पण ते लोकंसुद्धा तुम्ही पाहाल की कशा प्रकारचे लाईफस्टाईल जगतात. पण ह्या लाईफस्टाईलवरती जास्त खर्च होतो, पण गावातल्या लोकांकडे लाईफस्टाईलवरती खर्च कमी होतो. त्यामुळे मला असं वाटतं की गावातल्या लोकांनी म्युच्युअल फंडच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करावी. तुम्हाला काय वाटतं? योग्य मार्गदर्शन जर मिळालं त्या गुंतवणुकीबद्दल, योग्य मार्गदर्शन मिळालं किंवा उत्पन्नाचे स्रोत शाश्वत असं उत्पन्न मिळालं, मार्गदर्शन योग्य मिळालं तर जरूर त्याच्यामध्ये शेतकरी वर्ग इन्व्हेस्टमेंट करू शकतो. नक्कीच नक्की. आणि मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल की जे कोणी शेतकरी लोक आहेत ज्यांना म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, काहीही माहिती नाही आहे, त्या सगळ्यांसाठी माझं गायडन्स अवेलेबल असेल. त्यांनी मला कॉल करावा कधीही, मी त्यांना तिथे भेटायला जाईल. फक्त कंडिशन एवढीच आहे की जर तुम्ही मला बोलवतायत किंवा आल्यानंतर असं नको व्हायला की मी मुंबईसारख्या ठिकाणी राहतो आणि माझा 1-2 दिवस खर्च करून मी तुमच्या ठिकाणी गावच्या ठिकाणी येतो आणि तुम्ही म्हणाल की फक्त आम्ही माहिती घेण्यासाठी आलो आहे, तर तसं नको. तर तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट त्याच वेळेस सुरू करणं पण गरजेचं आहे. तर जर तुम्हाला तसं काही करायचं असेल तर नक्की मला कॉल करा, मी नक्कीच येईल. आणि जसं आता आम्ही मामांना ह्या सगळ्या गोष्टींबद्दल सांगितलं आणि खरंच गावची जी लोकं आहेत ना ती खरंच खूप चांगली असतात. म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी 100 रुपये किंवा 10 रुपयाचा विचार करणारे लोक आहेत. म्हणजे यामध्ये 100 रुपये मी टाकले, मला जर लॉस झाला, हे काय झालं, ते काय झालं, तर त्यांना खूप चिंता असते की माझी इन्व्हेस्टमेंटचं काय होणार, कसं होणार. पण आता ह्या गावच्या लोकांना आहे ना ह्याबद्दल काहीही चिंता नसते, कारण की त्यांच्याकडे तेवढा वेळच नसतो. रिकामा माणसाकडे वेळ असेल ना तर ह्या सगळ्या चिंता त्याच्यामध्ये असतात. तर आता जसं मी इथे गावाला आलेलो आहे आणि बऱ्याच लोकांशी मी बोलतो आहे, तर यांना आहे ना GSTमध्ये काय नवीन अपडेट झाली आहे त्याबद्दल थोडीशी माहिती नसते, ट्रम्पने काय केलं त्याबद्दल माहिती नसते. म्हणजे ह्या गोष्टींबद्दल त्यांचा जास्त वेळ जातच नाही. त्यामुळे काय होतं की अशासारख्या लोकांनी जर इन्व्हेस्टमेंट केली तर ते लाँग टर्ममध्ये जातील. मुंबईसारख्या लोकांसारखं नाही की एखादा काहीतरी इव्हेंट झाला की लगेच आपली इन्व्हेस्टमेंटवरती जायचं, बघायचं, थांबायचं, तसं इथे होणार नाही. त्यामुळे जर तुमच्यासारख्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली ना तर लाँग टर्ममध्ये तुम्हाला खूप चांगले त्याच्यातनं खरंच खूप बरं वाटलं की इथे तुम्ही मला हा तुमचा पूर्ण मळा दाखवला आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. तर याच कारणासाठी मी हा व्हिडिओ बनवला आजचा. तर आजचा जर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि हा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे मी फक्त मुंबईमध्येच नाही तर मी गावागावांमध्ये जाऊनसुद्धा माझं काम करत असतो आणि हेच सांगण्याचा हा प्रयत्न आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.